तर का म्हणता पोट्टे हो, मी स्मित मिनी ब्लॉगर फ्रॉम गडचांदूर. तर भाऊ आज आपल्याला जायचं होतं लग्नाला. तर भाऊ लग्नाला जायचं होतं, गाडीची टंकी पाहिल्या परत भाई टंकीमध्ये बिलकुल तेलच नव्हतं. तर म्हणलं भाऊ कुठंही बंद पडून जायची, त्या पहिलं भाऊ जाऊन तेल टाकून देऊ म्हणलं. तर भाऊ आपलं कसं गावामध्ये रस्त्याचे कामं चालू होतं, त्याच्यानं कसं भाऊ गावामध्ये इतकं डस्ट वाढलं होतं का काही सांगता येत. मग पोट्टे हो आलो लवकर पेट्रोल पंपवर, फटकन पेट्रोल टाकून दिला आणि भाऊ आम्ही निघलो. कसं भाऊ लग्नाला बी टाईम होत होता. भाऊ इकडं आलं तर कसं इकडं वरात येतच होती. मग पोट्टे आम्ही लवकर समोर निघलो आणि इकडं आल्यावर भाऊ गाडी लावून दिली, इकडं सावलीमध्ये पार्किंगमध्ये लावून दिली. तर भाऊ आम्ही इकडे आल्यावर आम्हाला काय दिसतं भाऊ इकडं पाहिजे होतं या गावामध्ये भाऊ आपल्या टिल्लू भाऊचा बॅनर लागून होता. तर भाऊ टिल्लू भाऊचा लई जबरदस्त दिसत होता, म्हणून भाऊ पाहतो टिल्लू भाऊ आपला. तर पोट्टो इकडं काय येऊन पाहिजे भाई, इकडे येऊन पाहिजे भाई, इकडे तर कोणीच नाही आलं. आम्हाला वाटलं का भाऊ सगळेजण आले असं, आम्हाला टाईम झाला असं, पण भाऊ इकडं आलं तर कोणीच नव्हते येऊन. तर भाऊ आता इकडं गरमी भाऊ पंख्यासमोर बसलो हवा खात. तर भाऊ तुम्हाला पहिलंच सांगू देतो, हा लग्न भाऊ गरिबाचं लग्न आहे भाऊ. त्यांनी किती जितकं स्वस्तामध्ये निपटवू शकत होते तितकं स्वस्तामध्ये केलं. तर पोट्टे आपण बी तर काही म्हणू शकत नाही भाऊ, काहून का गरिबाचं म्हणलं तर भाऊ त्यांनी बी आपली परिस्थिती पाहूनच करते भाऊ, जसं त्यांनी जमन तसं. मग कसं भाऊ बहुत वेळाच्या बाद मग लग्नाची तयारी झाली भाऊ, लग्न चालू झालं. तर पोट्टे भाऊ तितकेच हवा धुवून चालू झाली भाऊ. हवा धुवून चालू झाल्याबरोबर इकडं कशी भाऊ लाईनच चालू गेली भाऊ, एवढ्या गरमीची भाऊ लाईन चालली गेली आणि कसं भाऊ फायनली लग्न बी झालं. तर पोट्टे इकडं लग्न होऊन 2 मिनिट नाही झाले भाऊ, लहान लहान बाबू बाबा नवरदेवाचे जुते लपवत होते. तर भाऊ कुठं लपू विचारतं भाऊ टाकत होते बॅगीमध्ये. तर पोट्टे तुम्हाला तर माहिती आहे भाऊ आपल्या गडचांदूरचं वातावरण कसं आहे भाऊ, कवा पाऊस येईन काही सांगता येत नाही. तर मग भाऊ कसं इकडं लग्न तर झालंच होतं, लग्न झाल्याबरोबर कसं इकडं पावसाचा कसा मोसम झालाच होता भाऊ, कवा बी पाऊस येत होता. म्हणून तर कसं पावसाच्या याच्यामध्ये फटाफट जेवण करून घेतलं का भाऊ, पाऊस लागला तर मग कसं जेवण बी करणार. मग फटाफट ताट घेतला भाऊ, जेवण तर 1 नंबर होतं भाऊ. प्रथम भाऊ म्हणे भाऊ 1 नंबर जेवण झालं, मी चाललो म्हणे भाऊ पेढा घ्यायसाठी. तर भाऊ आपल्याला भेटला आपला एक मित्र. तर मित्र का म्हणे भाऊ मला ब्लॉगमध्ये घ्या, मग त्याला ब्लॉगमध्ये गेलो. तर मित्रांनो आजसाठी इतकंच, तर भेटू न्यू ब्लॉगमध्ये.